नमन इस मिट्टी को जिसकी मिट्टी चंदन है, नमन इस मिट्टी को जिसकी मिट्टी चंदन है। स्वाधीनता पे शहीद हुए जो उन वीरों को वंदन है, स्वाधीनता पे शहीद हुए जो उन वीरों को वंदन है। नमस्कार आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय गुरुजन आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी संस्कृती सतीश रणोरे इयत्ता चौथीची विद्यार्थिनी। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। भारत भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान, तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत। इंग्रजांनी हिरावून घेतलेले भारताचे हे तेज, अर्थातच स्वतंत्र परत मिळवण्यासाठी अनेक देशभक्त लढले, झगडले, कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। तेव्हा कुठे आपल्याला स्वतंत्र मिळालं? स्वतंत्र मिळाल्यावर या देशाच्या कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली। या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले। 26 जानेवारी 1950 ला भारतात हे संविधान लागू झाले। यानंतर आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला। प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस। आपल्या भारताला ना सोन्याची चिड्या म्हटलं जातं का बरं? कारण या भारतासारखं समृद्ध शेतीप्रधान, कृषी प्रधान त्या काळी तरी दुसरा नव्हता हो। आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण तो कोणापासून? इंग्रजांपासून, पण धर्म भेदापासून नाही। ते कार्य तर अजूनही चालू आहे। आपण सगळे एक आहोत असे आपण सगळे म्हणतो, पण वागतो का? जात धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपण एका देशातील आहोत, आपण भारतीय आहोत हे मनात ठेवून जगलं पाहिजे। 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त बनत नाही ना। फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होतं? राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त होतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने। राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने, इमानदारीने। एक ते देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचं संरक्षण करतात। एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठ राहतात। आणि हो, आपल्या सर्वांसोबत उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले शिक्षक हे देशभक्त आहेत। देशाचा देशभक्त बनणं आपण स्टेटस टाकतच असतो ना, मग जरा मनात देशभक्ती रुजवा। कारण या दिवशी एक युवा पिढी सुसज्ज होईल, सुज्ञ होईल। त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल। त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल। खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक होईल। जाता जाता एवढेच बोलते, शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, शिरावर ज्याचा हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचे राज आहे। प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर त्याचे राज आहे। पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे। अभिमानाने सांगते भारत माझा देश महान आहे। भारत माझा देश महान आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आमचे गुरुजन आणि विद्येची पताका खांद्यावर घेऊन ज्ञान पंढरीला निघालेले माझे बाल सवंगडी मित्रांनो, रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कोणाला सांगावे लागत नाही। मित्रांनो, रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कोणाला सांगावे लागत नाही। रातराणीच्या सुगंधाची चर्चा कधी करावी लागत नाही। वाऱ्याच्या झुळकेबरोबर हे सारं काही आपोआप समजतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी भाष्य करताना मी काही फार मोठी तत्वचिंतक विचारवंतक आहे असे नाही, परंतु तरीही माझ्या घोगड्या चोचीमध्ये जे काही साचलेले आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। माझे नाव संस्कृती सतीश रणोरे इयत्ता चौथी। माझ्या भाषणाचा विषय आहे मला घडवते माझी शाळा। शाळा हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येते ती आमची सुंदर वास्तू। आळंदी ते पंढरपूर पायी वारकरी संप्रदायाच्या महामार्गापासून 8 किलोमीटर अंतरावर वसलेले शिंदेवाडी माझे गाव। त्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा शिंदेवाडी माझ्या शाळेचे नाव। प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचे स्थान खूप महत्त्वाचे असते। शाळेत आपण फक्त पुस्तकी ज्ञान मिळवत नाही तर जीवनाचे धडे शिकतो। शाळेत आपण सर्व स्वभावाच्या लोकांना भेटतो, तिथेच आपण माणसं ओळखायला शिकतो। माझ्या शाळेचे शिक्षक हे माझ्यासाठी दीपस्तंभासारखे आहेत। ते केवळ शिकवत नाही तर ते आमच्यातील सुप्त गुणांना वाव देतात। कलेची आवड असो वा खेळाची, प्रत्येक पावलांवर ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात।
आपल्याला आपल्यातील कला कोणती आहे व छंद काय आहे हे शाळेतच समजते आणि आपल्या प्रत्येक कलागुणांना व्यासपीठ हे शाळेतच भेटते. फक्त अभ्यास करणे आणि परीक्षा देणे म्हणजे शाळा नव्हे, तर आपल्या सोबत आयुष्यभर राहतील अशी मित्रमैत्रिणी आपल्याला शाळेतच भेटतात. शाळेतल्या मैदानावर आपण एकजुटीने आणि जिद्दीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला शिकतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगायला शिकवते ती मात्र शाळा. संकटात न डगमगता कसे उभारायचे, नम्रता कशी जपायची आणि सतत साथ कशी द्यायची ही शिकवण मला माझे आई वडील आणि शाळा शिकवते. माणूस म्हणून कसे जगायचे याचे धडे आम्हाला शाळेतच भेटतात. आमच्या शाळेतील आनंदी वातावरण व मित्रमैत्रिणींची मजा मस्ती यामुळे शाळा शिकण्यास आणखी जास्त उल्हास येतो. शाळेमुळे जीवनाला एक नवी दिशा मिळते. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या 3 व्यक्ती त्या म्हणजे आई वडील आणि गुरु. ते गुरु आपल्याला शाळेत भेटतात. आज मी जे काही बोलू शकते किंवा जे काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामागे माझ्या शाळेच्या आणि शिक्षकांची मोठी पुण्य आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात अनमोल गोष्ट ते म्हणजे ज्ञान. ते ज्ञान एकदा मिळालं की आयुष्यभर ते आपल्या सोबत राहतं. अशा ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा. शाळेतल्या त्या बोलक्या भिंती रोज आमच्याशी बोलत असतात. जणू त्या भिंती आणि त्यावरील चित्रे आमचे मित्रच बनले आहेत. आमच्या शाळेचे वातावरण इतके प्रभावी आहे की शाळेला भेट देणाऱ्याचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानामृत पाजून घडविते हरेक बाळा, ज्ञानामृत पाजून घडविते हरेक बाळा, लाविते मात्याचा लळा, अशी ही माझी शाळा, अशी ही माझी शाळा. मित्रांसमवेत रंगतो इथे आनंदाचा मेळा, मित्रांसमवेत रंगतो इथे आनंदाचा मेळा, हसविते खेळविते आणि सांगते शिस्त ही पाळ, हसविते खेळविते आणि सांगते शिस्त ही पाळ. मी हार्दिक नतमस्तक होते. लाख लाख वेळा, लाख लाख वेळा, लाख लाख वेळा. जीवनाचा खरा शिल्पकार माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा. शेवटी एवढेच बोलते, ज्ञानाचे मंदिर ही शाळा आमची, ज्ञानाचे मंदिर ही शाळा आमची, संस्काराची खाण ही शाळा आमची, संस्काराची खाण ही शाळा आमची. उजळून टाके भविष्याला अशी ही लाडकी शाळा आमची, अशी ही लाडकी शाळा आमची. मला शाळेची विद्यार्थी असल्याचा खूप अभिमान वाटतो. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.